नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे फायनली आता तारिणी आणि त्याचबरोबर केडी म्हणजेच केदारला समजलेला आहे ते म्हणजेच की हा जो युवराज आहे तो कुठल्या तरी एका कामासाठी बाहेर पडलेला आहे. युवराज नक्कीच चुकीचं काम करतोय हे यांना दोघांना आधीपासून खात्री आहे. पण त्या गुलाबशी युवराजचा काय संबंध आहे हे मात्र तारिणीला शोधून काढायचं आहे. त्यामुळे तारिणी आणि केदार चांगलेच या युवराजवरती टपून आहेत आणि फायनली त्यांच्या हातात लागलेला आहे तो म्हणजे युवराज विरोधात मोठा पुरावा. आणि या दोघांनीही त्याची चांगलीच वाट लावलेली आहे. ते म्हणजे ड्रग सप्लाय करणारा युवराज आहे आणि त्याला रंगे हात पकडून तारिणीने पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आता पद्मिनीला कळलेलं असतं मालती आणि काव्य जेव्हा घरी आलेले असतात. काव्याची मजल तर एवढी वाढलेली असते की ती केडीच्या रूममध्ये जाते. केदार बिचारा खूप घाबरलेला असतो आणि त्याच वेळी तो बोलत असतो आणि मग तिथे येतात ते म्हणजेच पद्मिनी त्याचबरोबर चेतना काकू. आणि मग केदार त्यांच्याकडे पाहत असतो. पद्मिनी म्हणते की काय चाललंय, म्हणजे तुम्ही जर या काव्याला पुन्हा आमच्या घरात घेऊन येण्याचा प्रयत्न करत असाल तर ते काही होणार नाही. आणि राहिला प्रश्न हा, याच्याशी माझा काही संबंध नाहीये, पण तुम्हाला जे वाटत असेल की तुम्हाला आयतं मिळालं पाहिजे सगळं जसं की निशीला मिळालेलं आहे ते सोपं नाहीये. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरीही खांडेकरांनी एवढी प्रॉपर्टी अशीच कोणाला लुबाडून मिळवलेली नाहीये, तर ती कष्टाने मिळवलेली आहे असं ती सांगत असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की जेव्हा काव्याला केदार सांगतो की हे बघ, तुझं जे काय चाललेलं आहे ते बंद कर, मला याच्याशी देणं घेणं नाहीये, कारण माझं तुझ्यावरती प्रेम नाहीये. आणि लक्षात ठेवा, म्हणजे मी काव्याचं समजू शकते, पण इकडे मालती काकू तुम्ही लक्षात ठेवा, कारण तारिणीचं आणि माझं लग्न झालंय तरीही तुम्हाला का कळत नाहीये, तुम्ही का माझ्या मागे लागलेले आहात, असं म्हणत तो ओरडत असतो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे मालती म्हणत असते की अहो पद्मिनी ताई ऐका, हा काही बोलतो, यानेच फसवलंय माझ्या मुलीला, यानेच नादी लावलेला आहे. तेव्हा मात्र इकडे सांगायला सुरुवात करतो तो म्हणजे केडी. कारण केडी म्हणतो की हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज आहे, या कोणत्याच गोष्टींशी माझा काहीही संबंध नाहीये, त्यामुळं तुम्ही आमच्यापासून लांबच राहा, असं सुद्धा केदार ठणकावून सांगतो. मालतीही ठणकावून सांगते. आणि इकडे निशी मात्र म्हणत असते की तुमच्या दोघींमुळं आज मला लाज आणलेली आहे आणि मला हात जोडावे लागलेले आहेत असं ती सांगू लागते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की मालती आता तिच्या लाडक्या काव्याचा हात पकडते आणि घेऊन जाते. कारण पद्मिनीने सांगितलेलं असतं की तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून जा, असंही सांगितलेलं असतं. केदारला मात्र खूप राग आलेला असतो, कारण पद्मिनी आता त्याला बोलते की तुझं जे काय चाललेलं आहे, कारण तुझ्यामुळं तू जेव्हापासून आमच्या घरी आलेला आहे तेव्हापासून या घरातला एकही दिवस चांगला जात नाहीये, या सगळ्याला जबाबदार तू आहेस, असं तिचं म्हणणं असतं. आणि केदारला ही गोष्ट खूप वाईट वाटते. मग केदार तारिणीचा फोन येतो तेव्हा तारिणीला हे सगळं सांगू लागतो. इकडे काव्या म्हणत असते की मला त्याच्याशी लग्न करायचंय, मला त्याच्यासोबतच राहायचंय, मी त्याच्याशिवाय जगू शकत नाहीये, असं तिचं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे तारिणी केदारच्या आवाजावरून ओळखते आणि केदार म्हणतो की काही नाही ग. तारिणी म्हणत असते की सांग मला काय झालंय. आणि त्याच वेळी जेव्हा सांगितलं जातं तेव्हा तारिणीला खूप राग येतो आणि तारिणीने पहिल्यांदाच एक गोष्ट केलेली आहे आणि ती म्हणजे तारिणी आता घरी गेलेली आहे, ती म्हणजे मालती आणि काव्याची चांगलीच वाट लावण्यासाठी. कारण तारिणीचं असं म्हणणं आहे की इतके दिवस ज्या गोष्टी घडत होत्या त्या माझ्या बाबतीत होत्या तेव्हा मी शांत राहिलेले आहे, पण आता मी शांत राहणार नाही. मालती आणि काव्या जेव्हा घरी येतात तेव्हा सुमी आलेली आहे आणि सुमीला तारिणीने सगळं सत्य सांगितलेलं आहे. सुमी जेव्हा तारिणीने सांगितलेलं ऐकते आणि तिला धक्का बसतो, कारण केदार आणि तारिणीच्या संसारामध्ये विघ्न आणायचंय, त्यांचा संसार मोडायचंय, म्हणून ही मालती आपल्या लेकीला घेऊन तिथे गेलेली आहे, ते फक्त आणि फक्त पैशांसाठी. तेव्हा मात्र इकडे सुमी म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही तारिणीची आई तिच्यासोबत नसली म्हणून काय झालं, मी तिच्यासोबत आहे. तारिणी आणि केदारच्या संसारात मी विष कालवू देणार नाही, कारण तुमचं जे काय चाललेलं आहे ते मला चांगलंच माहिती आहे. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे
सुमी म्हणत असते की बाद झालं, आतापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे, यापुढे तुमचं काहीही ऐकून घेतलं जाणार नाही. कारण तुम्ही दोघी जणी कशा आहात ते मला कळलेलं आहे. कारण तुम्हाला वाटत आहे की निशी लग्न करून त्या घरात गेली म्हणजे तुमच्या लेकीला पण तुला पाठवायचं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा जर का तू खांडेकरांच्या घरी जाऊन तारिणी आणि केदारला त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला हाताला धरून धक्के मारत बाहेर काढेल. असं आता इकडे सुमीने दम भरलेला असतो आणि तारिणी सुद्धा म्हणते की बाद झालं. कसं आहे माहिती आहे का, माझ्या बाबतीत होतं तोपर्यंत मी शांत होते, पण केदारच्या बाबतीत जर घडणार असेल तर मी शांत राहणार नाही, असं तारिणीने सुद्धा सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर सुमीने सुद्धा चांगलीच कानउघडणी केलेली असते. खरं तर एकदा आता निशीच्या आईची कानउघडणी करणं गरजेचं आहे, कारण आता मालतीला पण चांगलीच अद्दल घडवलेली आहे. इकडे तारिणी त्याचबरोबर केदार, तारिणी आणि केदार यांच्या दोघांचं प्लॅनिंग चाललेलं आहे. तारिणी मग कमळीला फोन करते आणि कमळीला फोन करून विचारू लागते, अगं मला सांग, जेव्हा तुमच्या कॉलेजमध्ये आम्ही आलो होतो तेव्हा रात्रीच्या वेळेस तू कोणाला तरी धडकलेली होती. मी तुला एक फोटो पाठवते, ती व्यक्ती तीच आहे का बघ तेवढं. कारण तारिणीने युवराजचं फोनवरचं बोलणं ऐकलेलं असतं आणि तिला शंका आलेली असते की नक्कीच ह्याचं काहीतरी प्लॅनिंग आहे आणि हा संध्याकाळी भेटायला सुद्धा जाणार आहे, तर आपल्याला माहिती काढली पाहिजे. मग आता इकडे तारिणी इकडे फोनवर फोटो पाठवते कमळीला आणि कमळी म्हणते की हो, हा तोच माणूस होता त्या दिवशी रात्रीच्या वेळेस मला धडकलेला. आणि तारिणीच्या लक्षात येतं, म्हणजेच याच माणसाने ड्रग सप्लाय केलेले आहेत. हा माणूस म्हणजेच युवराज आहे. त्या दिवशी इकडे कॉलेजमध्ये ड्रग सप्लाय करण्यासाठी युवराज गेलेला होता आणि ड्रग्स माफिया म्हणून तो काम करत आहे, ही गोष्ट आता लक्षात आलेली असते. आता मात्र तारिणी आणि केदारला सगळं क्लिक होतं की यामागं कोणाचा हात आहे आणि गोष्टी कशा पद्धतीने घडत आहेत. कमळीने एका दमात सांगून टाकलेलं असतं की हो, हा तोच माणूस आहे आणि त्या रात्रीचा प्रसंग सुद्धा कमळीला चांगलाच आठवतो. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की तारिणी आणि केदार म्हणतात की आता युवराजला सोडायचं नाही, तो जे काय करतोय ते आपल्याला कळलं पाहिजे आणि त्याला आता रंगेहात पकडायचं, असं म्हणत तारिणी आणि युवराज यांनी प्लॅनिंग केलेलं असतं. इकडे युवराज आता बाहेर निघत असतो आणि तारिणी आणि युवराज त्याच्या मागावर जाणार असतात. तेवढ्या दयानंद काका सुद्धा तिथं असतात, ते पाहत असतात. परंतु तारिणी आणि युवराज या दोघांचं काहीतरी वेगळं सुरू आहे. आपण त्यांच्यामध्ये बोलायला नको म्हणून ते दोघंही बोलत नाहीत. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे तारिणी म्हणते की चल. तारिणीने तिचा मोबाईल आता GPS ट्रॅकर ऑन करून इकडे युवराजच्या ह्याच्यामध्ये ठेवलेला असतो. कारण युवराजला गुलाबने काम दिलेलं आहे, ते म्हणजे की तू हे जे काम आहे ते करायचं, हे ड्रग्ज आहे ते सप्लाय करायचे, तुझे 50 लाख रुपये तुला माफ, म्हणजेच 50 लाखांचं कर्ज युवराजने जे घेतलेलं आहे ते माफ होणार, असं इकडे गुलाबने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र आता पर्याय नसतो तो म्हणजे इकडे युवराजकडे, आणि गुलाबने हे सांगितलेलं काम करण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नाही आहे, नाहीतर गुलाब घरी येऊन बसेल असं गुलाबने सांगितलेलं आहे. पैसे तर आपल्या ताब्यात नाही आहेत त्या गुलाबला देण्यासाठी, त्यापेक्षा त्याचं काम करतो म्हणजे झालं, असं इकडे युवराज विचार करतो. आणि मग युवराज ते पार्सल घेतो आणि युवराज निघालेला असतो. त्याच वेळी तारिणीने तिचा मोबाईल इकडे युवराजच्या गाडीमध्ये ठेवलेला असतो आणि नेमकं त्याच वेळी केडीने युवराजला बोलण्यासाठी थांबवलेलं असतं आणि तारिणीने तिचं काम केलेलं असतं. युवराज आता निघालेला असतो. युवराजच्या मागोमाग तारिणी आणि त्याचबरोबर केडी या दोघांनाही निघायचं असतं आणि ते दोघंही त्याचा पाठलाग करणार असतात. तर इकडे दयानंद काका लांबून हे सगळं पाहत असतात. नक्की काय चाललंय यांच्या दोघांचं, कशासाठी हे सगळं चालू आहे, हा विचार त्यांच्या डोक्यात सुरू झालेला असतो. तेव्हा मात्र तारिणी आणि केदार जात आहेत तेव्हा त्यांना दयानंद काका काहीच बोलत नाहीत. युवराजच्या मागावरती गेल्यानंतर तारिणी आणि केदारला कळतं की हा माणूस तर ड्रग सप्लायर आहे. आणि मग युवराज त्याच्याकडे असलेलं पार्सल उचलतो आणि तो त्या माणसाला देतो आणि तो माणूस ते पार्सल घेतो आणि त्यावेळेस म्हणतो की काम झालं. पण नेमकं त्याच वेळी तिथे केडी आणि त्याचबरोबर तारिणी यांनी धाड टाकलेली आहे आणि एका दमामध्ये ते पार्सल माघारी मिळवून वाट लावलेली आहे. आता मात्र केडी आणि तारिणी म्हणतात की आता शांत राहायचं नाही, कारण या माणसाला पोलिसांच्या ताब्यात द्यावंच लागणार आहे, असं या दोघांनीही ठरवलेलं असतं. पण आता त्यांच्या बाजूने उभे राहणारे कौशिकी, दयानंद काका हे सगळे सुद्धा त्यांना सपोर्ट करणार आहेत. फायनली केडी आणि त्याचबरोबर तारिणी यांनी या युवराजला रंगेहात पकडून त्याची वाट लावलेली आहे आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात देत खूप मोठे गुन्हे त्याच्यावर दाखल केलेले आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.